तालुक्यातील वाशाळामधून माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। निर्दयी बापाने पोटच्या 9 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली आहे। या घटनेनं खळबळ उडाली आहे। युवराज एकनाथ गायकवाड असं या चिमुकल्याचं नाव आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। घटनेबाबत अधिक माहिती अशी की मूळचा वाशाळा येथे राहणारा एकनाथ गायकवाड हा पत्नी व मुलासह एकत्र राहत होते। 4 महिन्यापूर्वी पत्नी छाया आणि त्यांच्यात खटके उडाल्याने पत्नी माहेरी निघून गेली होती। 9 वर्षाचा मुलगा सासरी असल्याने 1.5 महिन्यापूर्वी पती घरात नसताना छाया आपल्या मुलाला घेण्यासाठी वाशाळा येथे आली होती, परंतु गायकवाड कुटुंबातील लोकांनी मुलाला नेण्यास नकार दिला होता। सोमवारी दुपारी 1 वाजता अंगणात खेळणारा युवराज बेपत्ता झाल्याचा बनाव एकनाथ यांनी केला। त्यानंतर चुलते पंढरी गायकवाड यांनी पुतण्या हरवला असल्याची माहिती कसारा पोलिसांना दिली, परंतु मंगळवारी सकाळी गायकवाड कुटुंबांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर गावाच्या बाहेर युवराज गायकवाड हा 9 वर्षाचा चिमुकला मृत अवस्थेत आढळून आला। घटनेची माहिती मिळताच कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला। त्यानंतर मुंबईमधील कलिना येथे शवविच्छेदनासाठी पाठवला। दरम्यान पोलिसांनी मुलाचा बाप एकनाथ गायकवाड याला संशयित म्हणून ताब्यात घेतले होते। बाप एकनाथ याने मुलगा हरवला असल्याचा बनाव करत गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला होता। तक्रार दाखल झाल्यानंतर या चिमुकल्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार एकनाथ गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याची कसून चौकशी केली। चौकशी दरम्यान आरोपींनी हत्येची कबुली दिली। आरोपी बापाने सांगितलं की माझा मुलगा युवराज हा सोमवारी दुपारी 1 वाजता अंगणात खेळत असताना मी त्याच्यावर ओरडलो, परंतु मुलाने प्रत्युत्तर देत मला अव्वारच्या भाषेत शिवीगाळ केली। शिवी सहन न झाल्याने मुलाच्या हत्येचा कट रचला आणि त्याच्या कानशिलात मारली। त्यानंतर तो खाली पडला। त्यावेळी त्याच्या तोंडात कागदाचा गोळा करून तोंडातून घशापर्यंत कोंबला। त्यामुळे युवराजचा गुदमरून जीव गेला। त्यानंतर घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर मोकळ्या जागेत गावाच्या बाहेर त्याचा मृतदेह फेकून दिला।